आज रोजी नाशिक शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे बबलू शेलार आणि असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करण्यात आला। एनडी पाटील रोडवरील भाजप कार्यालयात प्रवेश सोहळा पार पडला। आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, शहराध्यक्ष सुनील केदार, माजी आमदार बाळासाहेब साणप, विजय साणे, हेमंत शेट्टी, मच्छिंद्र साणप, राहुल कुलकर्णी, श्याम बडोदे आणि अनेक भाजपचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बबलू शेलार यांचा भव्य प्रवेश झाला। बबलू शेलार नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13 मधून इच्छुक उमेदवार आहेत। आज रोजी भाजपात प्रवेश करून प्रभाग 13 मधून उमेदवारी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे। यावेळी अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। पार्टीमध्ये ज्यांनी प्रवेश केला आहे ते राहुल शांताराम शेलार, सुनील भाऊ तुमचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करते। की जुन्या नाशिकमध्ये आपल्या सर्वांचे आवडते लाडके नेते जरी ते वेगळ्या पक्षामध्ये असले तरी माझे बंधू बदला भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या पद्धतीने हिंदुत्वाचं वारं एक झंझावात जुन्या नाशिकमध्ये उभा राहिलेला आहे, त्या प्रेरणेतून आणि भारतीय जनता पार्टीच्या विकासधारेवरती विश्वास ठेवत आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आज जागतिक स्तरावरती आपल्या देशाची मान उंचावत आहेत। विश्वगुरु म्हणून आज त्यांची ओळख निर्माण झालेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अहोरात्र जनतेची सेवा करत आहेत आणि आपण बघतोय की कालच्या नगरपालिकांचे निकाल भूतो न भविष्यती भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये नंबर 1 ची राहिलेली आहे। भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना मला फार आनंद होतो। क्रमांक 13 मध्ये अनेक विकास कामे झाली, अजूनही जी काही महत्त्वाची कामं आहेत ती सत्तेशिवाय होणार नाही। प्रयत्न खूप केले नेतृत्वाच्या माध्यमातून आम्ही, पण ते काही झाले नाही। जसे काय क्लस्टर डेव्हलपमेंट असेल, 441चा प्रश्न असेल आणि सर्वात महत्त्वाचं जुनं नाशकातली अडचणीची आणि चिंतेची बाब म्हणजे काजी गडीची भिंत। ती भिंत मॅडम हाच विश्वास घेऊन आम्ही सर्वांनी विकासाचं ध्येय समोर ठेवून या पक्षात प्रवेश केलेला आहे। तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर इथे आलात, यापुढे मला सर्वांना साथ द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो।